जो मोठा प्रश्न होता पाण्याचा तो राजूदादांनी केलेला आहे, पण लोक विसरले राजूदादांना। उमेश पाटील हे आले तर आम्हाला आमदार ते खासदार झाले, पण मी त्यांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही अजून। बऱ्याच 50 वर्षापासून ही समस्या होती, ती उमेदवारांनी त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळून ग्रामपंचायत मतदान सुद्धा एकतर्फी होत नाही, तेव्हा हे काय होणार? टफ फाईट होईल, एकदम काटेकी टक्कर। आणि पुढचे 5 वर्ष पण मंगेश दादाला मिळणार आहे अशी खात्री आहे आम्हाला। नाही गे लाडकी बहीणचे पैसे दिले नाही, तेलाचे भाव काय 130 रुपये झाले। ती लाडकी बहीण त्याला माग फोडली, पुढे सुद्धा फिरायचं काम नाही। आमदार नुसतं घरी बसला तरी आमदार निवडून येणार आहे। जसं उमेश पाटलांनी केलं, काही गावांना टाळत गेले, जिथं त्यांना मतदान भेटलेलं नव्हतं। पहिले भाजपचे उमेश दादा होते, ते पण सांगायचे येणार होतं पाणी, मंगेश दादाचे 5 वर्ष निघत आले, पण तरी ते अजून म्हणजे राजू दादा उभं करा किंवा उमेश पाटील उभं करा, याच्यात कोणी येऊ शकत नाही। ही काळा दगडावरची रेष आहे, मंगेश दादा मंगेश दादा मंगेश दादा। विकास कामाची आताही झाली आहे, विकास कामं याच्या आधी जे सरकार होतं काही विकास कामं झाली। कोणाचं काम वगैरे चांगलं? हो, सगळे कामं व्यवस्थित केलेले आहे, त्याच्यामुळे आमच्या गावात तेवढाच उमेदवार आम्हाला चांगला वाटतो। आपल्या तालुक्यामध्ये आपल्या या गावामध्ये एकंदरीतच काय चित्र वाटतं आपल्याला? जे उमेदवार संभाव्य उमेदवार असतील, मंगेश दादा, उमेश दादा किंवा अजून कोणी? मी विदर्भपर्यंत गेलो, विदर्भपर्यंत फिरून आलो। अक्षरशः ते मला राजकारणाशी काही म्हणणं नाही, पण जे आपल्या तालुक्याचं नाव रोशन करणारे उमेदवार मंगेश दादा यांचं नाव खूप गाजतं। माझ्या हिशोबप्रमाणे तरी जे काम आज केलं त्यांनी ते व्यवस्थितप्रमाणे केलं आणि प्रांजळप्रमाणे करू राहिले। तिथे समजा विकास कार्य असतील किंवा जनसंपर्क असेल किंवा तरुणाईमध्ये क्रेज असेल, असे कुठले जे गुण आहेत त्याच्या आधारावर दादांचं असं नाव आहे? असं नाही आहे। आता आमच्या गावामध्ये खूप फॅसिलिटी आल्या, खूप हे कामं झाले, गल्ली गल्ली ब्लॉक बसवला, आमचे लेडीज सरपंच आहे, त्यांचा बी म्हणजे चांगला प्रोसिजर आहे, त्या हिशोबाप्रमाणे चांगलंच आहे माझ्या हिशोबाने। बरं, पूर्वी जे दोघी उमेदवारांचं आपण नाव म्हणतोय, मंगेश दादा आणि उमेश दादा, पूर्वी एकाच पक्षात होते, एक सोबत मित्र म्हणून होते। आता समजा हे उमेदवार म्हणून समोरासमोर उभे येऊन टाकले, काय फरक पडेल? किती फरक? हे पहा, आता हे कसं आहे, शेवटी त्यांचं ते आपल्याला काही सांगता येणार नाही। आता आम्ही तर शेवट किती बी केलं तर पब्लिकच आहे, पब्लिक बरोबर आहे का नाही? सब जानती है पब्लिक, दूध का दूध पाणी का पाणी। मला तेच म्हणायचं आहे, तुम्ही पण वरती गेले ना, खालून वरती गेले ना, त्याच्यामध्ये काय विशेष? बरोबर आहे की नाही? संभाव्य उमेदवार मंगेश दादा चव्हाण आणि उन्मेष दादा? नाही, सांगायचं झालं तर मंगेश दादांसारखं काम या तालुक्यात आतापर्यंत कोणी केलेलं नाही आहे। आणि जे काय अजून चालू आहे, आज त्यांना निवडून 4-4.5 वर्ष झालेत। आतापर्यंत जे काम केलं आहे ते लोकांच्या हितासाठी केलं आहे आणि चांगलंच केलं आहे। आणि राहिला विषय उन्मेष पाटलांचा, तर त्यांनी तालुक्याची आमदारकी पण भोगली आणि जिल्ह्याची खासदारकी पण भोगून म्हणावं तसे कामं नाहीत। आज आमचं गाव जरी छोटं राहिलं तरी त्यांचे 1-2 कामं सोडून 10 वर्षात दुसरं काहीच नाही, जे की मंगेश दादांचं 5 वर्षात आमच्या गावाला भरपूर निधी असा उपलब्ध करून दिला आहे। त्याच्यामुळे मंगेश दादांनाच पसंती भेटेल आमच्या गावाकडून तरी। उमेदवारांचं काय म्हणतात? उमेदवारांचं एकच, ज्याचं पोतं सिलबन असेल, फुटेल तोच निवडेल। आता जगात असंही म्हणजे सगळं पैशावर झालं, खालून वर असे। म्हणजे उमेदवार कशावर जिंकून येतात? विकास कार्यावर जिंकून येतात, समाजावर जिंकून येतात की पैशावर? पहिला प्रश्न, नंतर विकास काम। म्हणजे ज्याची पैसे वाटप करण्याची क्षमता जास्त असेल तो निवडेल कुठेही भारतात। अच्छा, कुठेही। ग्रामीण क्षेत्रामध्ये मात्र असं ऐकलं की वेगळा विषय, लोक माणूस पाहतात किंवा पक्ष पाहतात। नाही, ग्रामीणमध्ये पाहतात, पण पुढारी लोक काय करतात, गावात एक पुढारी असतो, त्याला पैसे देतात, या पक्षाला द्या, तो म्हणतो त्या पक्षाला द्या, असं असतं, दुसरं काहीच नाही। तर आज कार्य चांगलं आहे, त्यावर काही म्हणणं नाही। आमच्याकडे तर आता जे आमदार आहे स्थानिक मंगेश चव्हाण हेच राहतील, कारण त्यांच्या विकासाचा मार्ग चांगला आहे, त्याच्यामुळे तेच राहू शकतात। एकूणच निवडणुका लागल्या आता समजा, आणि उन्मेष दादा विरुद्ध मंगेश दादा असा सामना जर रंगला तर गावकऱ्यांची पसंती काय असते? गावकऱ्यांची पसंती मंगेश चव्हाणच राहील, जास्त करून 80%। हो, त्यांच्या मताशी मी सहमत आहे। तसं आपल्याला काय वाटतं? जनरल सगळं तेच आहे, सगळीकडे आपल्या चाळीव तालुक्यात मंगेश दादा पर्याय नाही, कारण काय लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहकार्य करतात ते गावात म्हणा, परिसरात म्हणा, सगळे एकदम व्यवस्थित आहे त्यांचं काम।
का भैया काय वाटतं आता आगामी निवडणूक होणार आहेत, मंगेश दादा की उन्मेष दादा की आणखी कोण? कसं असतं माहिती का सर, आता उन्मेष पाटील जेव्हा होते तेव्हा त्यांनी खूप कामं केली होती. त्याच्यानंतर मंगेश दादांनी खूप जास्त कामं केलीत आता विधानसभेसाठी, आणि प्रत्येक गोष्टीसाठी ते होते नाही का. आणि आतापर्यंत गावात जेवढी कामं झालीत, फक्त थोडंसं माझं काम बाकी राहिलं आहे आमच्या कॉलनीचं, तेवढं करून द्यायची एक विनंती आहे. काय वाटतं तुम्हाला, मागच्या 4 टर्मपासून तालुक्यामध्ये अशी परंपरा राहिली का मागच्या 20 वर्षात दरवेळी दुसराच आमदार दिसतो, तर यावेळी ती परंपरा खंडित होणार आहे? आपला भाजपाचा बालेकिल्ला आहे जळगाव जिल्हा पहिलेपासून, तो कंटिन्यू राहणार आहे. मंगेश दादाच पाहिजे. हां, मंगेश दादाच पाहिजे आम्हाला. का बरं की भरपूर कामं केलेले आहे त्यांनी, बरोबर आहे का, त्याच्यामुळे तेच पाहिजे. आपल्या गावात म्हणजे कुठले विकास कार्य वगैरे केले दादांनी जे तुमच्या लक्षात येत आहे? रोड झाले भरपूर त्याच्यानंतर तलाठी ऑफिस झालं, त्याच्यानंतर भरपूर कामं केलेले त्यांनी. CC रोड झाले. त्याच्यानंतर सामाजिक काम करताना मंगेश दादांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आमच्या उंबरखेड गावा या नगरीत आतापर्यंत 9 कोटीचा निधी दिलेला आहे. त्यानंतर रस्ते असतील, सार्वजनिक कामं असतील, सार्वजनिक बांधकामाचे सगळे कामं त्यांनी जेवढे असतील तेवढे मंजूर केलेले आहेत. आणि चांगल्या प्रकारे मंगेश दादांनी या उंबरखेड नगरीसाठी सगळे काम दिलेले आहे. त्याबद्दल आम्ही सगळा सपोर्ट आमचा मंगेश दादांना आहे. काम भैया तरुणाईचं काय मत आहे? तरुण नाही, मंगेश दादाचे आहे आम्हाला, तेच पाहिजे आम्हाला. बस सगळे विकास केला गावाचे. दादांचं काय वैशिष्ट्य असं की जे तरुणाला भुरळ पडतं? नाही, तरुण हे नवीन उद्योग देतात. ते रायगड वारी झाली, पंढरपूर वारी झाली, नवीन उद्योग देतात ते, त्यामुळे मंगेश दादाच पाहिजे. जिसका काम अच्छा होगा वो उसको मतदान देंगी जनता. अगर अभी समझो उन्मेष दादा, मंगेश दादा या राजीव दादा खड़े रहते चुनाव में, तो क्या पसंद रही? उमेश दादा का जो उमेश दादा ने भी अच्छे काम करे, और मंगेश दादा अभी जो काम करे ना बेहतर काम कर रहे हो, और राजीव दादा भी अच्छे काम करते हैं. ऐसा कुछ तीनों पुढारी कुछ गलत नहीं है, सब अच्छे काम करते हैं. जिसके हाथ में सत्ता रही वो काम ही करता. दादा क्या लगता है आपको, अभी जो चुनाव आने वाले हैं, आमदार की कोई चुनाव होगा, आप लोगों ने देखोगा उन्मेष दादा के भी काम देखेंगे, मंगेश दादा के, राजीव दादा के, क्या लगता है कुल मिलाकर? मंगेश दादा के तो बेहतरीन काम है, अच्छे काम. मंगेश दादा के काम कौन से पार्टी से? दादा पार्टी तो कोई नहीं, लेकिन जो काम करता है अपन उसकी तरफ से, जो अच्छा काम करता है. दादा का क्या मिजाज है, क्या स्वभाव है कि जैसे सबसे अच्छे है दादा का, कोई दिक्कत नहीं. काम वगैरह हमारे गांव में भी बेहतरीन काम किया. जब आप चुनाव में मतदान करते हो तो क्या सोचते हैं, मतलब पार्टी देखते हैं कि इंसान देखते हैं या उसके काम देखते हैं? नहीं, पार्टी वगैरह तो नहीं देखते, अपन इंसान देखते. काम उनके अच्छे हैं तो फिर अपन उनको ही करेंगे. अब क्या इधर, मतलब क्या लगता है आपको कि मंगेश दादा को फिर एक बार चुन के देंगी तालुके की जनता? तालुके की महाराष्ट्र में कोई भी सरकार बनो, बाकी तालुके का जो आमदार है ना मंगेश दादा ही रहेंगे, क्योंकि उन्होंने जो काम करे, बहुत से काम करे, कोई समाज को नहीं देखे. जो जैसे नाइक समाज हुआ, भिल समाज, उनको उन्होंने मूर्ति बैठा के दी, घरकुल दिए, और हमारे सामने उन्होंने बोले तो धनादेश भी दिए उनको, और आह्वान करे थे जैसा हमारा शादी खाना बना दिए. शादी खाना किसका बनाए? ये मुस्लिम समाज. मुस्लिम समाज. हाँ, मुस्लिम समाज का. अल्पसंख्यक समाज के भी काम किए कि दादा ने? हर समाज के काम किए यहाँ पे उन्होंने, कोई समाज को ऐसा पीछे छोड़े नहीं. और तलाटी ऑफिस बना, उधर से ग्राम पंचायत का ऑफिस बना, सब दादा की निधि के अंदर से बना. और उन्होंने जात धर्म कुछ नहीं देखे, बस काम. और हम यही चाहते हैं कि हमारे जो 40 तालुके को है, आमदार ऐसा होना कि विकास करने वाला होना, खाने वाला आमदार नहीं होना, है ना. तो आप भी आएंगे ना अगली बार भी तो मंगेश दादा ही आएंगे. आणि राजकीय पाहिलंच नाही, त्यांनी विरोधी बी राहिला. म्हणजे समजून घ्या, आमच्या गावामध्ये समजा BJPचा सरपंच असेल किंवा दुसऱ्या गावात राष्ट्रवादी असेल, त्यांना बी निधी दिले त्यांनी. असं नाही म्हणजे भेदभाव नाही केला त्यांनी. मंदिरासाठी आम्हाला 20 लाख रुपये दिले ते आमदार साहेबांनी, तर ते आता काम चालू करायचं आहे आम्हाला. भविष्यात याच्या पुढे आले नाही, आता याच्या मागे होणार नाही. असे आमदार झाले तर आता पुढे सेवादार आहे बॉस. आणि त्याच्यामध्ये भेदभाव नाही, काही नाही. सगळं मग गरिबांना आणि सगळ्यांना एक साथ, एकदम सामान्य माणसं आहे. आणि आम्ही पूर्ण गाव, आणि मी स्वतः परिवार, आम्ही 5 भाऊ, आणि तरी आमची आई वगैरे सगळे
पण आम्ही मंगेश दादाला कधी विसरणार नाही, कारण की ते कधी म्हणजे गरीबचे आमचे इतके गरीबचे मायबाप येते हो. आणि त्यांचा आज फार उद्देशी सर, इतकं प्रामाणिकपणे इतकं मस्त काम आहे त्यांचं जरी आहे हो. आतापर्यंत कोणी आले आणि तुम्हाला एक सांगतो सर, ते काही जाऊ द्या, ते राजकारणी माणसं नाही, आम्ही साधारण शेतकरी माणसं आहे. पण एक उमेश पाटील हे आले तर आम्हाला आमदारचे खासदार झाले, पण मी त्यांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही अजून. फक्त ते येतात काही टायमाला आता फोकसमध्ये बस, आणि काही नाही. त्यांचं काम अतिशय. आणि आत्तापर्यंत कोणतेही सर आले तर, आणि आल्यानंतर उंबरखेड गाव हे कधीच विसरत नाही. उंबरखेड जाऊ द्या, कोणत्याही ग्रामीण भागातमध्ये ते येतात, 8 दिवस लेट येतात तरी येतात. काय वाटतं दादा, आगामी विधानसभेत काय परिस्थिती, कुणाला उमेदवार जिंकून यायची शक्यता आहे? उमेदवार बघून एकंदरीत विचार केला की दोन्ही पक्ष आमने सामने टप्पट आहे, पण त्या दृष्टिकोनाबद्दल उमेदवार आणि मंगेशदादांमध्येच लढत खूप जोराची होईल. पण आमचं एक वैयक्तिक मत होतं, राहुलदादांना तिकीट हवं होतं, पण दादांना काही तिकीट भेटणार नाही. त्यामुळे यावेळेस फक्त भाजप किंवा उभाटा गटामध्येच महाआघाडी काही ना काही चित्र बदलण्याची शक्यता आहे यावर्षी. अजून तरी समजा ऑफिशियली डिक्लेरेशन उमेदवारीचं नाही अजून. बरोबर. तुम्ही राजीव दादांचा उल्लेख केला मगाशी. बरोबर. समजा राजीव दादांना तिकीट नाही मिळालं तर तुमचं म्हणजे काय? उमेदवारांना मतदान राहील आमचं, उमेदवारांना मतदान, कारण की आमची आघाडी राहील त्यावेळेस उमेदवारांना मतदान करू आम्ही. महाविकास आघाडीला तुमचं महाविकास आघाडी मतदान राहील आमचं उमेदवारांना. दादांच्या वेळी कारकिर्दीत काय कामं वगैरे झाली, विकास कार्य केलीत का तुम्हाला? म्हणजे कशामुळे नेत्याबद्दल आदर वाटतं? आमच्या वतीने वैयक्तिक उमेदवारांनी बरेचसे कामं केली आहेत. आमच्यावर सरपंच साहेब असेल, त्यांनाही बरेच वेळोवेळी सहकार्य केलं आहे, आमच्या शॉपिंगसाठी सहकार्य केलं आहे. उदाहरणार्थ आमच्या वतीने रस्ते वगैरे काही शेती संबंधित समस्या असतील, भरपूर समस्यांना उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आम्ही 90% म्हणजे उमेदवारांनाच पसंती देऊ, त्यामध्ये काही विषय नाही. आमच्या इथे स्थानिक आमदार जे आहेत मंगेशदादा चव्हाण यांनी भरपूर कामं दिलेली, 1 कोटीच्या पुढचे कामं दिलेली आहेत. गावाला भरपूर कामं दिली आहेत. आम्हाला एक तलाठी कार्यालय दिलेलं आहे, त्यांच्या संकल्पनेतून व्यायामशाळा दिलेली आहे, रस्ते दिलेले आहेत, आणि काही काँक्रिटीकरण वगैरे भरपूर दिलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालय बांधून दिलेलं आहे आमच्या गावासाठी, आणि खूप मोठं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या इथं भरपूर मोठा पाठिंबा राहील मंगेशदादा चव्हाण यांना. मंगेशदादा आम्ही सपोर्ट आहे आमचावाला. आपलावाला बी सपोर्ट आहे हो, बिंदास. दादांचं कसं आहे इथं, म्हणजे येणं जाणं वगैरे कसं आहे? चांगलं आहे एकदम, व्यवस्थित एकदम. ह्या टाईमवरती अडचणला बी ते उभं राहतात. समस्या वगैरे लोकांच्या कुठलीच काही अडचण नाही. ते काय मला वाटतं उन्मेष पाटील येतील बुवा राजूदादापेक्षा, पण मग राजूदादांना तिकीट भेटलं पाहिजे, कारण राजूदादांनी चाळीसगावसाठी खूप काही केलेलं आहे. जो मोठा प्रश्न होता पाण्याचा तो राजूदादांनी केलेला आहे, पण लोक विसरले राजूदादांना. तुमच्या मनात दादांची आठवण आहे अजून? आहेत, विकास कार्य आहेत, भरपूर कामं केलेत राजूदादांनी गावासाठी, भरपूर. फक्त राजूदादांचं एकच आहे की त्यांनी समाजाशी एकत्र येऊन बोलले नाही बस. तसं बाकीचे जे आहेत त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन बोलचाल करून कामं केले, एवढंच आहे. सर्वात जास्त कामं राजूदादांनीच केलेले. तर विकास कामांच्या बाबतीमध्ये मंगेशदादांनी जोरदार आघाडी निर्माण केलेली गेल्या 5 ते 7 महिन्यापासून. पण शेवटी आता जनतेवरतीच डिपेंड आहे, कारण की नुसतं कामं केले म्हणून एक अजेंडा धरून काही कोणी निवडून येणार नाही. त्याच्यासाठी मग केंद्र सरकारपासून तर राज्य सरकारपर्यंत सगळ्याच कामांचा आढावा घेऊनच लोक निर्णय घेतले. मतदार आमदारामध्ये काय पाहतो? जात पाहतो, धर्म पाहतो, विकास पाहतो, व्यक्ती पाहतो, स्वभाव पाहतो, नेमकं काय पाहतो? पब्लिक कॉन्टॅक्ट पाहतो, सोशल मीडिया पाहतो, काय पाहतो? सगळ्यात पहिले तर गोष्ट पाहिजे ती विकासाची. जात धर्म हा दुसरा विषय झाला किंवा तो ह्या बाबतीत अजिबात नकोच. तर आमदाराकडे सगळ्यात पहिले विकासाची भूमिका पाहिजे. सर्व धर्म समभाव हीच भावना पाहिजे. नाही, सध्या तरी हे 3च लोक आघाडीला आहेत. तिघांपैकी एक कोणता तरी चेहरा पुढे येणारच आहे. हो, बरोबर आहे. सध्याची परिस्थिती तीच आहे की जेवढे बी कामं पाहत आहेत ना त्या हिशोबाने योग्य आहे. असं एक अभ्यासू आमदार म्हणून, एक कामवाला आमदार म्हणून कोणाला? मंगेशदादा 1 नंबर. धार्मिक चांगलं काम, रस्त्याचं काम चालू आहे, खेडोपाडो रस्ते होऊन गेलेले. पहिले अजिबात रस्ते नाही होते, आता म्हणजे इतकं उंच जर रस्ता चालू आहे कॉन्क्रीटचा चाळीसगावमध्ये,
आणि आमचं शिरडगावमध्ये बाजूच्या गावाला 2 किलोमीटर अंतरावर गाव आहे, त्याचं एवढं मोठं कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि झालं काम ते पोझिशन एकदम म्हणजे ते आता हे ते केलं होतं झालं, खराब झालं ते कॉन्क्रीटचं. पहिल्या काळात 1 नंबर काम चालू आहे मागे दादाचं. कृतीशील आमदार आहे आणि बीजेपी आवश्यक आहे, बीजेपी आवश्यक आहे. बरोबर. अच्छा, पूर्ण एकदम या एरियामध्ये असा आमदारच झाला नाही. आता जोपर्यंत आम्ही पहिलं पाहिलं की प्रत्येक आमदारामध्ये आमदारांनी जेवढे काम केले तेवढे कोणत्याच आमदारांनी केलेले नाही आहे. असो प्रत्येक की सगळ्या म्हणजे चाळीसगावमध्ये पाहिल्यानंतर तहसीलचं ऑफिस पाहिल्यानंतरच माणूस येऊन जातो, टक्कबक्क होऊन जातो. पहिले तहसीलमध्ये गेल्यानंतर तिथं पाणीसुद्धा प्यायला भेटायचं नाही लोकांना. चहाचं दुसरीच गोष्ट आहे, इतकी अडचण म्हणजे उद्वेग यायचं सकाळपासून. पण आज पाहिलं तर तिथं एकदम मन प्रसन्न केलं त्यांनी आणि प्रत्येक शासकीय कामामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय सोपं करून दाखवलं. शासकीय काम असो कोणतं असो की तिथं कोणाला हॅरसमेंट होत नाही. आणि खास म्हणजे रसात म्हणजे गरीब जे खालच्या म्हणजे याची जनता आहे त्यांचं फार म्हणजे त्यांनी काम केलं. आणि ट्रॅफिक समस्या सोडवली त्यांनी, ट्रॅफिक समस्या थोडी मोठी इतकी ट्रॅफिक होती ना. आता त्यांनी आपल्या गावातून सुद्धा भरपूर त्यांना सहकार्य आणि गावात भरपूर. आता आमच्या टाकळीमध्ये एवढे 80-90% आमच्या गावामध्ये. आता मंदिराजवळ एवढं शेड बनवलं त्यांनी. म्हणजे स्वार्थ प्रत्येकाचे नाही, प्रत्येक सर्व सार्वजनिक कामं जास्त केली. आता वैयक्तिक तर कोणी कोणाला पाहू शकत नाही, पण हे कामं त्यांनी जास्त केले की खूप केलं, धार्मिक कामे खूप केलं त्यांनी. आणि लेडी बायांना त्यांनी पंढरपूरला 2 ट्रेन पाठवले, एकदम भरपूर काम केलेलं आहे. तिथं काही लोकांना सण नाही होत त्याच्यानं, पण बाकीचे कामं तर भरपूर केले. प्रत्येक गावाला अशा अडचणी असतील त्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. उमेश दादा देईल ना आता परत, या आमदार केलं उमेश दादा देईल परत. अच्छा, कामं वगैरे सगळे चांगले. आता तुमची जी पिढी आहे त्यांनी समजा 2 आमदार काम पाहिलेलं असेल, मंगेश दादा उमेश दादा, कोणाचं काम उजवं वाढलं चांगलं वाटतं? मंगेश दादा चांगलं आहे ना. मंगेश दादा संभवतः 2-1 महिन्यामध्ये निवडणूक येणार आहे, म्हणजे मतदान काय असेल? मंगेश दादा बीजेपी. काय वाटतं तुम्हाला तरुणाच्या मनात काय कुठला आमदार असावा? मंगेश दादाच आहे तरुण. कोण येईल, कोण यायला पाहिजे? नाही, आमदार ते मंगेश चव्हाणच निवडून येतील. मंगेश दादा. अच्छा, त्यांचे कामासारखे एकही आमदार आतापर्यंत एकही आमदार झालेलं नाही असे कामं करणारा. एकदम उत्तम कामं करतोय, सगळीकडे सगळ्यांना धरून चालतोय विकासाची. त्याची एकदम खरोखर चांगले काम करताय. असा आमदार म्हणजे भूतोन भविष्यात. तुमची कधी भेट झाली बाबा? नाही, मी फक्त त्यांनी ते याच्यात गेलो होतो मी, आपलं ती पंढरपूरची ती रेल्वे नाही पंढरपूरची ती दिंडी वारीमध्ये. हो, तिथं भेट झाली होती त्यांची माझी आणि त्यांच्या मिसेस. त्यांचा काय अनुभव आला तिथं? म्हणजे नाही, एकदम वागणूक एकदम सोजवळ, प्रामाणिक, खूप एकदम म्हणजे वागणूक चांगली. हो, एकदम काका वगैरे, आजोबा काका आपल्या सोबत बसतील ते. आम्ही प्लॅटफॉर्मवर बसलो होतो ना याला पंढरपूरच्या परत येताना आमच्या बाजूलाच बसलेले होते ते दोघं पण, पती पत्नी. इतके चांगले आमदार आहेत. असा आमदार मी अजून एकही आमदार पाहिलेला नाही आहे. काय वाटतं दादा, तालुक्याचं काय चित्र राहिलं? आमदारकीला कोणाची शक्यता आहे? आमदारकीला तर मंगेश दादा निवडून येतील आमच्याकडे. काय कारण असतील त्यामध्ये? तुम्ही वकील आहात, तुमचं कामं आहेत. फक्त आमच्या परिसरातलं गिरण्याचं पाणी मन्याळमध्ये टाकण्याचा एक विषय आहे महत्त्वाचा. तो तेवढं दादांनी फक्त लक्ष घालून केलं पाहिजे, एवढं सगळ्या परिसराच्या आमच्या मागणी आहे. नाही, कामं आहेत केलेली, असं काही म्हणता नाही येणार निराशाजनक, परंतु हे काम महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, गिरण्याचं पाणी मन्याळमध्ये टाकण्याचं. कारण संपूर्ण परिसरासाठी 25 वर्ष मागे राखीव होता आणि त्या काळात असं भरीव काम कोणीच केलेलं नाही आहे. तर हे एका कामाची आम्हाला मंगेश दादांकडून अपेक्षा आहे. घोडे साहेबांपासून, राजू देशमुख पासून तर उन्मेष पाटलांपासून मंगेश चव्हाण, असे 4 आमदार अलीकडे आपण बघितलेले. कोणाचं काम चांगलं वाटलं आणि जनतेने कुणाला पुन्हा संधी द्यावी? नाही, काम तर दादांचं चांगलंच आहे सगळ्यांपेक्षा, आणि मंगेश दादांचं, आणि मंगेश दादा निवडून पण येते. हां, म्हणजे एक जी परंपरा झालेली दरवेळी वेगळा आमदार, ती एवढी ती परंपरा खंडित होईल असं वाटतं तुम्हाला? पुन्हा मंगेश दादा? हो, मंगेश दादा निवडून. मंगेश दादांचे आहे आहोत, त्यांचं काम बी चालू आहे सध्या. इकडे गावाकडे येत राहतात मग लोकांना गाठी. हो, मंगेश दादा येतात, उन्मेष दादा बी येतात, सगळे येतात. काय वाटतं, उन्मेष दादा की मंगेश दादा कोणाला? नाही, ते नाही सांगू शकत आपण अजून, म्हणजे आता सध्या तर अजून काही नाही ना.
एक अंदाज भाऊ असं काय समाजमनाचं काय चित्र आहे, लोकांच्या चर्चांमधून काय जाणीव झाली? चर्चा तर काही नाही अजून, आता सगळ्यांचे कामं चालू आहेत, मंगेशदादांचे भी कामं जोरात आहे. चित्र तो ऐसा लगता है कि मंगेश दादा ही आगे चलेंगे क्योंकि उनका कार्य बहुत ज़्यादा है. अच्छा. हाँ, मशाल का कार्य कम पड़ेगा, कुश्ती होगी तो थोड़े थोड़े पर ही छूटेगी कुश्ती, दोनों का जरा जरा पे जाएंगे, पण मंगेश दादा ही आगाड़ी पे रहेंगे. ऐसा आखिरी में धोबी पछाड़ कौन देगा? मंगेश दादा ही मारेंगे. अच्छा. हाँ, क्योंकि काम बहुत है, कितना झूठ बोलेंगे आदमी. गाँव पर लोक मत रहेगा, पर उनका काम बोल रहे हैं ना, ऐसा बराबर है कि नहीं? क्या बोल रहा है उनका काम? अब मैं काम ज़्यादा बोलने लगा रहा है, हर जगह उसका काम ज़्यादा है, कार्य हर जगह पे, कोई भी गया तो पैसा ही देता है. लफ्ज बोला तो वो करता ही है, झूठ नहीं बोलता है. या पंचवार्षिकच्या पुढचे पंचवार्षिकपर्यंत मंगेश दादा राहणं आवश्यक आहे. कारण की त्यांची कामं करण्याची जी कारकीर्द आहे अतिशय उत्कृष्ट आहे. त्या हिशोबाने ते आम्हाला पसंत चांगले आहे. बस तुम्ही सतत फिरत राहता आपल्या रिक्षाच्या माध्यमातून, वेळोवेळी जागोजागी दादांचे काही विकास कार्य वगैरे तुम्ही पाहिले का? हो, विकास भरपूर वेळेस कार्यक्रम पाहिले. त्यांचा विकास काही उत्कृष्ट आहे, एकदम मस्त आहे. हे वाला सर्वात जास्त पसंती मंगेश दादा चव्हाण. बरं. समजा उन्मेष दादाला तिकीट भेटलं तर कोणा एकाकडचे, समजा उन्मेष दादा आणि मंगेश दादा दोघी पण मित्र भाऊ सारखे, पण आता समजा खूप मोठी शक्यता आहे, अजून तिकीट टिकलेलं नाही, मोठी शक्यता आहे का दोघं समोरासमोर राहतील? समोरासमोर. तालुक्यात काय परिस्थिती राहील अशा परिस्थिती तर शक्यता मंगेश दादाचीच राहील असं माझ्या. दादा आपल्याला काय वाटतं? नाही, बरोबर आहे, आम्ही तेच सांगतोय ना. काय जे आता जे बोलले ना तेच करायचं सगळं. उमेश पाटलांनी मंगेश दादा ते एकदम खरेखूर चांगले माणसं आहे, ते सगळं काम केली, सगळे विकासाच्या बाबतीत एक नंबर. आतापर्यंत एवढे 50 वर्ष निघून गेले, आपल्याला ते पक्षाचे काही घेणं देणं नाही, परंतु जे काही त्यांचे कार्य होत आहे त्याच्यात आपल्याला समाधानी आहे ना, म्हणून म्हणतो. दादा आपल्याला काय वाटतं? आम्हाला खूप तो नेता आवडतोय. 10 वर्षापासून 20 वर्ष झाले नेते, पण हा नेतासारखा एकही नेता निवडलेला म्हणजे पसंतीचा नेता झालेला आहे. रात्रमध्ये जर कधी झालं मंजूर तर रात्रच काम मंजूर तयार करून देतो. लोकांच्या प्रोसेस म्हणजे ते प्रोसेस आहे, पहिल्या आमदारापेक्षा भारी. सुखादुःखात जो व्यक्ती सामील होतो त्याला खरं ते आमदारकी सोपते ना, असं हिशोब आहे ना. काही गोष्ट गोरगरिबाचे सुखादुःखात सामील होणं हे महत्वाचं आहे. आणि काही आमदार असे गाडीत बसून काचं वर चढवता आणि पुढे निघता, अशी बी आमदार. हा आमदार आहे. लहान पोरगा जरी सांगितलं दादा माझं हे काम आहे, हे काम व्हायला पाहिजे, हो होऊन जाईल तुझं काम, जा शांततेत जा घरी, हे सहभागी आहे त्यांचे. दादा काय वाटतं आपल्याला, म्हणजे तालुक्यामध्ये आता जेवढी निवडणुका होतील तो उन्मेष दादा की मंगेश दादा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला, काय वाटतं आपल्याला? कोणाचं काम आवडतं बुवा, कोणाचं वागणं तुम्हाला? दोघांनी चांगलं काम केलेलं आहे. उमेश दादाने बी मंगेश दादाने बी चांगलं काम केलेलं आहे. हो. स्वभाव कोणाचा चांगला वाटतो दोघांचा? स्वभाव दोघांचा चांगला आहे. काम दोघांनी एकदम चांगलं केलेलं आहे. दोघांनी काम पण चांगलं काम चांगलं केलं, स्वभाव बी दोघांची, वागणूक सगळ्यांची चांगली, दोघांची एकदम चांगली. संपर्क गावात येणं जाणं कंटिन्यू दोघांचं चालू राहतं. अबाल वृद्धांना भेटणं हो, भेटतात, सगळ्यांना येऊन भेटतात. ते दोघं आता उभे पण राहतील, दोघी राहतील. आता ते डिवाइड झाले. काय बुवा कुठून कुठे असं असेल की बुवा पसंती बुवा ठीक आहे दादांचं, आम्हाला थोडंसं बुवा 19-20 19-20 नाही, दोघींचे काम चांगले, दोघींचे भेटणं वगैरे सगळ्या गावाला एकदम कंटिन्यू भेटतात. ते दोघींचं माहिती पडल्यावर लगेच येतात. असं काही झालं दोघ पहिले सोबतच यायचे, आता वेगवेगळे येतात. तुम्हाला काय वाटतं की बुवा आपल्याकडे कुणाला पसंती असं मिळेल बुवा? नाही, दोघांनी छान काम केलं, काही टेन्शन नाही त्यांनी, पण दोघे जण सारखं आहेत बाबा मागं पुढं, पण आम्हाला काही टेन्शन नाही, एकदम काम चांगलं केलं आहे त्यांनी दोघांनी. अच्छा ठीक आहे, दोघांचं समजा सगळं काही दोघांचं सगळं समान सगळं सेम आहे, बरोबर आहे? हो. पण आता पक्ष आणि आघाडी वेगळी राहणार आहे, एक महाविकास आघाडी आणि महायुती, तर मग तुम्हाला काय वाटतं की बुवा आता तुम्हाला सांगतो, आम्ही तर दोघांनी तर चांगलं काम केलं आहे, बरोबर. आता समजून घ्या, ते त्यांना माहिती, आम्ही देणारच, बरोबर. भरपूर मत द्यावं कोणाला बी द्यायचंच आहे, आणि एकाला 2 मत काही पडणार नाही. आम्हाला तर एक जणाला कोणाला बी द्यायला लागणार, बरोबर आहे का नाही? असं
आता आमच्यावर आहे. बरोबर आहे का नाही? अहो दोघे तर चांगलेच आहे. अधिकार तर आम्ही राहून घेऊ शकत नाही. तुम्ही कोणाला देणार? अहो दोघे तर चांगलेच आहे. ठीक आहे. काय पाहून माणसाचे काम बघून जो एकदम आता कामामध्ये जोरात त्यांचं काम बघून त्यांना देऊ असं जनते एकदम का जे कामं एकदम चांगले. मंगेश दादाने कामं खूप केलेले आहे. काय असं दादांचं येणं जाणं का गावात? मग येतात ना आता काही माहीत झाली तिथं येतात ठेवायला. त्याला कंटिन्यू चालूच राहतं. काही पण काम झालं म्हणजे लगेच फोन लावला का म्हणजे येतात लगेच. गावाचे विकास कार्य वगैरे काही मग भरपूर चालू आहे. दादांच्या स्वभावाबद्दल काय? एकदम चांगला आहे स्वभाव. अच्छा, समजा निवडणूक झाली आता तो उन्मेष दादा आणि हे मंगेश दादा हे दोघं असतील निवडणुकीमध्ये. हो बरोबर. तुमची पसंती काय राहील? मंगेश दादांनी कामं केलेली त्यांच्यामुळे त्यांचं एकदम फुल हे बा जास्त सपोर्ट. हो सपोर्ट आहे बा जास्त. काय वाटतं तुम्हाला येतं कोणता म्हणजे आमदारकीला कोणाची शक्यता जास्त असते? कोणाचे मंगेश दादा चालली इथं. मंगेश दादांचं काय कारण म्हणजे काय असं? तसं गोरगरिबांचा काही वारी येतो तसं आमदार होणार बी नाही ना कोणी पाडणार बी त्याला. गावाकडे काय विकास कार्य वगैरे करतात? सगळं केले त्यांनी 3 कोटीचं काम दिलंय आता. 3 कोटीचं काम दिलंय आपल्या गावाकडे. हो. काय काय होतं ते? सगळं आपल्या बेगर बिलवाडा सगळ्यांना मंगल कार्यालय बनवून दिली. असं हो. गरगरिबांची सगळी म्हणजे दवाखाना दप्तर वाटले त्याने आता 5वी पर्यंत लहान पोरांना. हो. आणि पंढरपूरला याच 4 रेल्वे घेऊन गेलो असं फुकट. रायगडला गेलो 2 दरवर्षी रायगड जाता. काही फी वगैरे घेता त्याची? नाही काही नाही खाणं सगळं त्यांच्याकडेच. पंढरपूरला बी घेऊन गेले ना ते. पंढरपूरला बी घेऊन गेले सगळे. आपल्या गावाची मंडळी पण गेली होती का तीर्थस्थान? हा मग दर्शन वगैरे. दर्शनाला गेले होते पंढरपूर. रेल्वेने फुकट होते ना खाणं पिणं सर्व त्यांच्याकडे होतं. असं आपल्या गावातून अंदाजे किती लोक गेले असतील दर्शनाला किंवा किती पोरं गेले होते रायगडला दादांकडून? रायगड तरी 40-50 गेले होते. 40-50. 40-50. हो. बाय गेला 100-150. दरवर्षीच नेता की यावर्षी? दरवर्षी रेल्वे पूल जाता हो. कमीत कमी बाया कमीत 2-250 गेले होते. माणसं 60 केले असतील. आणि बाकी काय रस्ते वगैरे करतात दादा? एकदम टकाटक रस्ते सगळे. येणं जाणं आहे की नाही गावात दादा? येतं? हो येताना. आता परवात आले होते. हां. गोरगरिबांची समस्या अडी अडचण विचारून घेतात. सोडवतात पण? हो सोडतात. आता समजा निवडणूक झाली आहे बुवा, समजा उन्मेष पाटील आणि मंगेश दादा असतील बुवा समोर तर काय चित्र आपल्या गावाकडे किंवा तालुक्यात? तो येणार आहे हो खासदार. काय कमी 10 वर्षाचा काहीच केलं नाही त्याने. काहीच केलं नाही आमच्या उपकेडला. दिले पण काम सुद्धा केलं नाही. बोलायला चांगलं आहे ना? बोला ना. उमेश पाटील असं त्यांच्या गावाची सुधारणा केली त्यांनी. दरेगावची सुधारणा केली. काय बोलता अजून कोणत्या गावाची? कोणाचं गाव? दरेगाव उमेश पाटीलचं. उमेश पाटीलचं गाव आहे दरेगाव. हो. तसं पण कामं झाले नाही. चल बघा तुम्ही दरेगावला जवळ आहे 8 किलोमीटरवर. असं हो. म्हणजे एकूणच जे एकंदरीत चित्र आहे ते मग दादा दादांनी ना आपली जी बाला उपक्रम मध्ये जी शाळा आहे मराठी शाळा पहिलं काम म्हणजे दादांचं तेच. बाला उपक्रम मध्ये मराठी शाळेला चांगल्यापैकी त्यांनी सहकार्य केलं आणि शाळेला निधी पण दिली त्यांनी. आणि इकडं आदिवासी समाजाला सभामंडपला त्यांनी सभामंडप दिला. तलाठी ऑफिस झालं. दादांनी असे भरपूर कामं केलेली आहेत. तिकडे गेटकडे आपल्या फाट्यावर आहे ना उपखेड फाट्यावर तिथं पण एक वस्ती आहे. वस्तीसाठी स्पेशल हनुमान मंदिरासमोर मोठं मंडप करून दिलेलं त्यांनी. हो. म्हणजे धार्मिक कार्यात पण ते अग्रेसरच राहता. शैक्षणिक कार्यात पण ते अग्रेसरच राहता. गावात गटारी स्वच्छतेविषयी त्यांचं नेहमी येणं जाणं असतं. गावात कोणाला काही अडी अडचणी असल्या त्या सगळ्यांना दादा मदत पुरवता. तुमच्यासारख्या तरुणांसाठी काही करतात? तरुणांसाठी दादा म्हणजे तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे की आपल्याला भवितव्यात समाजासाठी कसं करायचं काय करायचं.
समाजासाठी आपल्याला कसं करायचं आहे, पैसा कुठे खर्च करायचा आहे, किती खर्च करायचा आहे. आणि दादांचं उद्दिष्ट म्हणजे खास उद्दिष्ट दादांचं म्हणजे कुठल्याही म्हणजे आदिवासी म्हणा कुठल्याही याच्यातला मुलगा हा शिकला पाहिजे. शिक्षणासाठी दादांनी खूप धडपड पण केलेली आहे. आणि जसं आमचं गाव म्हणजे नाशिक विभागात 3ऱ्या क्रमांकावर आलेले बाला उपक्रममध्ये. बालउपक्रम कसं असतं? बाला उपक्रम असा विषय आहे की शाळा पूर्ण डिजिटल केलेली आहे त्यांनी. म्हणजे कॉम्प्युटर वगैरे हो, कॉम्प्युटर वगैरे सगळं. मुलांना बोलण्यापेक्षा नुसतं त्यांनी निरीक्षण जरी केलं ना शाळेत तरी त्यांना भरपूर शिकायला मिळतं. गावात कॅमेरा बसवले म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये TV वगैरे संच बसवलेले आहेत, कम्प्युटर बसवलेले आहेत. विज्ञान मुलांपर्यंत पोचावं त्याच्यासाठी स्पेशल एक रूम बनवलेला आहे. त्याच्यात सगळं साहित्य वगैरे त्यांनी माहिती उपलब्ध केलेलं आहे. संपूर्ण नाशिक विभाग म्हणजे हे 4-5 जिल्हे. हो, या विभागात 3 नंबर आलेले, 3रा नंबर. हो. आणि आमच्या गावात घरकुलामध्ये पण आमचं गाव नंबर 1ला आलेला आहे. 110 घरकुलांमध्ये. हो, बेघरांमध्ये. हो, निवासमध्ये. आणि आता पण बरेचसे प्रकरण पंतप्रधान मोदी आवास योजनेतून पण बरेचसे प्रकरण आता टाकले गेलेले, काही मंजूर झालेले आहेत. विहिरी दुरुस्तीला पैसे देऊन जातात. मंगेश दादा को किस वजह से पसंद किया जा रहा है? मतलब क्या उनका काम धाम है, विकास के काम है, कि उनका मिजाज है, वैसा स्वभाव है? स्वभाव अच्छा है, स्वभाव अच्छा है. क्या सबको लेके चलते हैं दादा ऐसा, सब जाति धर्म समाज छोटे बड़े की ऐसा सबको लेके चलते? सबको लेके चलते हैं. 5 साल से 10 साल समझ में आ रहा ना. अभी 2 बार 2 साल समझ में आ रहा ना. अच्छे. काय वाटतं दादा तुम्हाला एकंदरीत चित्र काय गावाकडे वगैरे? तसं बघायला जर गेलं तर भारतीय जनता पार्टीने जे कामं केले, जातीवाद केला असेल, मंगेश दादा चांगले आहेत, परंतु ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. खालच्या पातळीने बरोबर आहे, पण वरच्या पातळीने आम्हाला असं वाटतं तर आता उन्मेष दादालाच मतदान करावं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी गद्दारी केलेली आहे. BJPवाल्यांनी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, गद्दारी केली, पक्ष चोरला. अजित पवार तिकडे गेले. त्याच्यामुळे आम्हाला एक वेळ आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांना मतदान करायचे. राज्याबद्दल समजा तुम्ही हे बोललात, आपल्या तालुक्यामध्ये वगैरे काय परिस्थिती? तालुक्याला आम्ही उन्मेष पाटीललाच सहकार्य करू. कारण उन्मेष पाटीलचे पहिले 5 वर्ष आमदारीचं टर्निंग झालेलं आहे. त्याच्यात पुलाचे कामं असतील. आमचा हा जो पूल आहे सायगाव मांजूर, हा पूल त्यांनी बनवलेला आहे. बऱ्याच 50 वर्षापासून ही समस्या होती, ती उन्मेष दादांनी त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळून आम्हाला सोयीचं करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिकडं असं चाळेगाव तालुक्यात भरपूर ब्रिज वगैरे सगळे त्यांनी केलं. दुसरी गोष्ट, चालू टर्निंग खासदार असताना, चांगले कामं चालू असताना भारतीय जनता पार्टीने त्यांना डावललं आणि ते ऐन वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात गेले. तर त्यांनी स्वतः उमेदवारी न घेता त्यांचे मित्र करण पवार यांना उमेदवारी दिली. आम्ही त्या टायमाला सुद्धा करण पवारच्या मागे होतो, परंतु करण पवार हे थोडेसे, जर त्यावेळेस उन्मेष पाटील राहिले असते तर कदाचित चित्र बदललं असतं. पण उन्मेष पाटील आता उद्धव बाळासाहेब ठाकरेकडनं उमेदवारी मागतील किंवा राजू देशमुख मागतील. राजू दादा असो किंवा उन्मेष पाटील असो, या दोघांपैकी आम्ही चॉईस करू. तालुक्यात भरपूर कामं केले मंगेश दादांनी, त्याच्यामुळे मंगेश दादा. काही विकास कार्य वगैरे तुम्हाला आठवतात? मग आमच्याकडे भरपूर कामं दिले, 5 कोटीची कामं निधी दिली मंगेश दादांनी. त्याच्यामुळे मंगेश दादाच आम्ही विजय करू, ही आमची विनंती. 5 कोटी कुठे आपल्या मांदुर्लीला दिलंय की तालुक्याला पुऱ्या? मांदोरण्याला 5 कोटी निधी दिलाय. त्याच्या माध्यमातून काय काय केलं मग आपण? आम्ही पंचायत काही कॉन्क्रिटीकरण रस्ते केले, अजून कामं एकलव्य भवन चालू व्हायचं बाकी आहे. जिल्हा परिषद शाळा चालू आहे, आता अजून कामं येणार आहे, चालू होणार आहे. मागील समजा 10 वर्षात उन्मेष दादा आणि मंगेश दादा यांची दोघांची तुलना केली असता काय जाणवलं तुम्हाला? मंगेश दादा बी आहे, उमेश दादा बी चांगले होते, पण ते तिकडे गेल्यामुळे इकडे BJPचा आम्ही मंगेश दादांना मदत करणार. अच्छा, गावाकडे संपर्क कसा आहे? संपर्क आमचा मंगेश दादा भरपूर आहे.
तुमचा म्हणजे दादांचा गावाशी चांगला कॉन्टॅक्ट आहे मंगेश दादांचा. काय वाटतं आता निवडणुका येतील तर उन्मेष दादा किंवा मंगेश दादा कोणाला पसंती मिळेल? मंगेश दादाला. का बरं? यांचं कामं जास्त आहेत, विकास जास्त आहे, विकास जास्त केला. हो, प्रत्येक गावामध्ये कामं केले त्यांनी भारतीय जनता पार्टीने. काय वाटतं दादा, काय चित्र वाटतं आपल्या तालुक्यामध्ये? आपल्या तालुक्यात मंगेश चव्हाण भाजप. असं हो, काय दादांची कामं वगैरे भरपूर काम आहेत. असं हो, आता पण तेवढे कामे झाले, एवढं काम. दादा काय वाटतं आपल्याला आता विधानसभा निवडणुका येतील तर उन्मेष दादा किंवा मंगेश दादा असं काय वाटतं आपल्याला? तर राजकारणाच्या दृष्टीने आता दोघांचंही काम चांगलंच आहे, पण आता राजकारण आहे ते, त्याच्याशिवाय आता जनता पब्लिक वोट तेच ठरवणार. बरोबर आहे. तरी पण असं एक सर्वसामान्य काय चित्र असतं की भाऊ या आमदाराचं काम चांगलं होतं, त्या आमदाराचं काम चांगलं होतं, आता यांचा संपर्क चांगला आहे असं. आताच्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर उन्मेष आपलं मंगेश दादांचा चांगला जनसंपर्कही चांगला दिसतोय आणि कामं पण खूप चांगले दिसत आहेत. आपल्या गावासाठी काही झाले कामं, विकास कामं? गावासाठी सार्वजनिक वाचनालय दिलं आहे, म्हणजे लायब्ररी दिली आहे, रस्त्यांचे कामं झाले आहेत. आत्ताच नुकतीच मुलांना लायब्ररी दिली आहे. परत हनुमान मंदिराचं जीर्ण झालं आहे आमचं, त्याच्यासाठी 20 लाख रुपयाचा त्यांनी निधी दिला आहे आता जीर्णोद्धारासाठी, सभामंडपासाठी. खासदार झाल्यानंतर त्यांनी असे काही कामं केले जी शेतकऱ्यांसाठी गरजू कामं केले. हो, बंधारे, रोड, हो, अशा ज्या काही योजना होत्या त्या आता त्यांनी सायगाव परिसरात पूर्ण असे बरेच कामं केले त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, आता जे नारपारचं हे शेतकऱ्यांच्या हितासाठी ते लढले, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढू राहिले आणि तो न्याय भेटला पाहिजे त्यांना. हो, उमेश दादासारखा माणूस जळगाव जिल्ह्यात भेटणार नाही. आता निवडणुका जवळ येतात, घोडा मैदान जवळ आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? आमदारला तसं बघायला गेलं तर उमेश दादा लागायला पाहिजे आणि पाहिजेलच. 2-2, 3-3 दादांचं नाव पुढे येत आहे, उन्मेष दादा, मंगेश दादा, कुठे राजीव दादा असं. आजपर्यंत मागच्या आमदारने उन्मेष पाटील आमदार आणि खासदार असताना 5-5, 10-10 लाख रुपये सुद्धा निधी नव्हता. इथं एका गावाला आमदार मंगेश चव्हाणनी कमीत कमी 2-2, 3-3 कोटी रुपये निधी दिलेला आहे. प्रत्येक समाजाला न्याय देतोय. आणि आजपर्यंत तुम्ही तालुक्यात बघा ना किती कामं चालू आहेत. कुठल्या कामाचं कुठलं कमिशन नाही, कुठलंच हे नाही. आणि हे नारपारसुद्धा हे सगळं मंजूर मंगेश दादाच करताय आता. तर आता मंगेश दादाच वन साईड होणार. आणि आत्तापर्यंत तुम्ही बघा ना सगळे गट वाईज बघा, प्रत्येक गावावाईज बघा, प्रत्येक गावाला, प्रत्येक समाजाला. इथं सुद्धा आता मुस्लिम समाजाला 20 लाखाचं दिलं, धनगर समाजाला दिलं, माळी समाजाला दिलं, सगळ्या समाजाला मंगल कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला. आम्ही माता भगिनींशी बोलायचा प्रयत्न केला पण तितकंसं ते सफल होऊ शकलं नाही. त्यांच्या मनात काय, ताई लोकांच्या मनात काय गावामध्ये? अहो, ताई लोकांच्या मनात आता तुम्ही सांगा, एखादं गोरगरीब 1500 रुपये महिना कोण चालू करणार आहे? सर्व जेवढं माता भगिनींच्या मनात एकच आहे, कमळ आणि मंगेश दादा. आता सरकारने 1500 रुपये महिना गोरगरिबाला एवढं प्रत्येकाला चालू करून दिलं, एवढं कोण करणार आहे? बरोबर. मग एवढा निधी, एवढं काम आहे त्यांचं. आता नंतर विधवा वगैरे यांचा निधी, त्यांना पेन्शन चालू आहे, म्हणजे संजय गांधीचं चालू आहे. म्हणजे सर्व कामं दादांच्या जोरात आहे. रस्त्यांची कामं चालू आहेत. मंगेश चव्हाणच आमदार बनतील. अच्छा. त्यांचं काम आणि त्यांची जी लोकांना भेटण्याची किंवा त्यांच्या कामाचे कोणी हे करू, त्यांचं कामच चांगलं आहे मंगेश चव्हाण यांचं. काय म्हणता काका? मंगेश चव्हाण. मंगेश चव्हाण क्या बोलते दादा? मंगेश चव्हाण आहे. मंगेश चव्हाण काका? मंगेश चव्हाण. अच्छा. त्यांचं काम पण चांगलं आहे. मंगेश चव्हाण. हां. काय कारण काय असेल दादा? एकदम तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचतो, अंत्योदयापर्यंत लोकांची कामं केली आहेत त्यांनी. आणि प्रत्येकाला छोटा असो का मोठा असो समान धरतो, कामासाठी जात राहतो. प्रत्येक गावाला कामं दिले आहेत, आमच्या गावाला भरपूर कामं दिली आहेत. क्या बोलते चाचा, क्या मतलब सब बरोबर. स्वभाव कैसा लगता है दादा का? अच्छा, अच्छा. जो अलग अलग जाति धर्म के लोग हैं, नहीं, मजहब के कुछ लोग नहीं, हैं, कुछ नहीं, सब बरोबर. उनसे कैसे मिलते क्या? सब जब आए तो मिले भी घर जाते नहीं, कोई भी रहो, बच्चे भी रहे, सब रहे, समस्या सुनते, मोहब्बत से मिलते, मोहब्बत से मिलते. बरोबर. अच्छा. काय म्हणता बाबा? थोडा मोठ्यांचा आधार वगैरे काही असं? सगळे आले तर नमस्कार करतात, कमीत कमी आपण दिसलं तर उभं करतील, 2 मिनिट बात करतात.
येऊ का? मंगेश चौहान जैसा आमदार नहीं। क्या कहना आपका? मंगेश दादा ऐसा अच्छा आदमी। अच्छा, क्या आपका क्या इधर ही व्यवसाय है क्या? व्यवसाय दुकान मत जाइए। चौक में आना जाना होगा, दादा कभी आते हैं इधर चौक में वगैरह या गांव में? आते हैं ना, सबसे मुलाकात करते हैं। तो फिर क्या सलाम कलाम वही बड़ा मैं पे सलाम नमस्ते वगैरह कुछ होता है? करते हैं ना, अच्छा, यही अदब है फिदा है अपन के? हाँ, सब कुछ लेके चलते क्या दादा? वैसी आदमी हो ना अपने को ना। हाँ, क्या बोलते दादा? उन्मेष दादा, मंगेश दादा? उमेश दादा। अच्छा, जब दादा ये थे अपने आमदार, उनके क्या विकास कार्य वगैरह हुए क्या? फिर बहुत विकास हुआ। अच्छा, चुनाव आ रहे भी नज़दीक, घोड़ा मैदान नज़दीक है, क्या लगता है आपको? कांटे की टक्कर रहने वाली। कांटे की टक्कर रहेगी क्या? एक तरफा मुकाबला होगा कुछ? एक तरफा नहीं होने वाला। अच्छा, टक्कर होगी मतलब क्या लगता है? 50-50 लगता है? वो तो आने वाला तो नहीं है, फिर भी कोशिश पूरी रहेगी उनकी। अच्छा, भाऊ तुम्हें क्या बोला? मंगेश दादा। मंगेश दादा, काय कारण आहे? काय जीवनात जे इथे आहे भवितव्यामध्ये, हो भवितव्यामध्ये जे घडेल ते करणार आपण. अच्छा, भविष्यामध्ये चांगलं काम करणार? चांगलं काम करणार, हो. पण थोडं आहे, पण आमचं थोडंसं याच्यामध्ये थोडं कच्चं पडतं बाबा. मग ते जे आमच्या गावचे घडतं ते आम्हाला पुरेपूर फायदा मिळू देत नाही बा. गावची ग्रामपंचायत काम केलेला जो विजय होईनच. ते तर आहेच. काम केलेलं कोण? काम मंगेश चव्हाणनी केलेलं आहे, पण जी मागची जी फळी ती काम व्यवस्थित नाही करत. रस्त्याचं काम आहे, पाईपलाईनचं काम आहे. निधी वगैरे तर गावात? निधी भरपूर दिलेला आहे. निधीचा जो निचारा होतोय कामाचा तो परफेक्ट नाही होत. अच्छा, ते एकतर्फी होतील, संमिश्र होतील की काटे की टक्कर होईल? ग्रामपंचायतीचं मतदान सुद्धा एकतर्फी नाही होत दादा, आहे की नाही? हां हां, ग्रामपंचायतीचं मतदान सुद्धा एकतर्फी होत नाही, तेव्हा हे काय होणार? आमच्या घरामध्ये पाणी घुसवतं, नदीला पूर आलता तेव्हा आम्हाला काही भरपाई देत नाही होणार. घरं पडून गेली इथं बाकीची. तुम्ही कोणाला केलं होतं फोन, तार काही तक्रार वगैरे केली होती का? आमदार साहेबांनी सांगितलं होतं बुवा तुम्ही अकाउंट नंबर याच्याकडे द्या बुवा, आपला तलाठीकडे. अकाउंट नंबर दिलं, काही झाले नाही ते डायरेक्ट. तुझं झालं बेटा मतदान झालं एखादं? आज झालंय मतदान. मागच्या वेळी एवढी पण मतदान होतं तर पसंती कुणाला राहील बुवा? चांगलं काम करणार माणूस? मंगेश दादा. मंगेश दादा. मागच्या वेळी पण मतदान केलं होतं? हां, मागच्या वेळी. काय बुवा काय कारण असतील की बुवा दादांना तुम्ही पसंत? दादा काम बी चांगले करतो. अच्छा, इकडे येतात का दादा? येतो ना, गावाकडे येतात? हां येतो. काय सुख दुःख लोकांचे? चांगलं काम करतो. तुमची झाली कधी भेट दादा वगैरेची? झाली. हात वगैरे मिळत असतं? हां. अच्छा, हां. उन्मेष पाटील 50, मंगेश चव्हाण 50%. असं काही म्हणजे बुवा एकदमच एक माणूस डायरेक्ट जिंकून आला असं नाही? नाही, टफ फाईट होईल एकदम, काटे की टक्कर. अच्छा, छोटं गाव आहे तर आमदार महोदय येतात की नाही इकडे? म्हणजे गावात कोणाचं सुखदुःखात येतो ना, मौत हयात लगीन वगैरे असं येतो. बरसे बारसी वगैरे सगळं येतो ना. अच्छा, काय अपेक्षा असेल आपली समजा आगामी निवडणुकांमध्ये की एक आदर्श आमदार असावा, आमदारच्या मार्फत ते काम? आपण ते काय सांगतो? त्या भाडावर घर राहिला, दुसऱ्या भाडावर. ये दिस आपलं देखावा शे का काय बो असं? आपल्या दिवसात देखावा शे का बो असं? आदमना घरदार पडी गए, काहीच नाही, आमल्या काही लाभ बी नाही, काहीच नाही. हा, मग काहीतरी लाभ भेटायला पाहिजे आमले. मग घरदार खा प्यानं सगळं वाईट झाले. मग घरात पाणी कुशी काय काय दिलं जास्त ना आपण? मग काहीच नाही दिलं. फक्त पंचनामा करी जायले. पंचनामा करी जायले, काय दिलं जास्त आपण? काहीच दिलं नाही. मला अंडर काहीच राहिलं नाही. गॅस, हांडी, शेगडी, सरस स्वयंपाक बट वाय गे जावरी गोदडा टाक्या टुक्या खावालेच काही राहिलं नाही त्यानं. बट संसार वाई गे काहीच राहिलं. कंबर छाती पाणी, गहून तांदूळ डबडान खबडा वाई गा सगळा नदीत न फेकल्यात. आम्ही गादी पलंग अंगणा कपडा जावा बल्ला सोड पळतो आम्ही एक साल. इथं पाणी कुशी गे काहीच नाही. मंदिर मध्ये